त्या कमिटीमध्ये ज्या लोकांना बसवलं होतं त्या कमिटीच्या लोकांवर इतकं काही प्रेशर होतं की त्या प्रेशरमध्ये त्यांना सांगण्यात आलं होतं की अमुक अमुक अशा अशा पद्धतीचे सिनेमे सिलेक्ट करा। इथे फ्रीडम जो होता पूर्वी, जो फिल्म फेस्टिवलला आल्यानंतर एक फ्रीडम होता, तो फ्रीडम नाहीसा झालेला आहे। सिनेमा म्हणजे फेस्टिवल राहिलेला नाही आहे, हा इव्हेंट झालेला आहे। माझं नाव विनोद देशपांडे आहे। मी मुंबईवरनं इफ्फीसाठी गोव्याला आलो आहे। गेल्या 38 ते 40 वर्षापासून मी सिनेमा क्षेत्रामध्ये काम करतो आणि सिनेमा क्षेत्रामध्ये काम करत असताना ॲज ए पब्लिसिटी स्टील फोटोग्राफर म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझं काम आहे। माझ्याकडे काही कॉन्सेप्ट, काही माझ्या स्टोऱ्या होत्या ज्या मी लोकांना ऐकवल्या होत्या। त्याच्यात मी एक कॉन्सेप्टमध्ये एक सिनेमा तयार केला आणि सिनेमा झाला वेगळ्या विषयावर। त्याच्यामध्ये ज्या आजच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचं जे वर्चस्व आहे, त्या भारतीय जनता पक्षाच्या वर्चस्वाच्या जे त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन आहे, त्या रूल्स अँड रेग्युलेशनला धरून आणि त्याच विषयाचा एक सिनेमा मी केला। आता माझा सिनेमा सिलेक्ट झाला नाही म्हणून मी असं बोलतोय असं प्रत्येकाला वाटेल, पण तसं नाही। मुळातच या ज्यांची कमिटी जी झाली ती तयार, त्या कमिटीमध्ये ज्या लोकांना बसवलं होतं त्या कमिटीच्या लोकांवर इतकं काही प्रेशर होतं की त्या प्रेशरमध्ये त्यांना सांगण्यात आलं होतं की अमुक अमुक अशा अशा पद्धतीचे सिनेमे सिलेक्ट करा आणि या पद्धतीचे सिनेमे सिलेक्ट केले तरच ते सिनेमे आपण गोवा फिल्म फेस्टिवलला दाखवू शकतो। इथे फ्रीडम जो होता पूर्वी, जो फिल्म फेस्टिवलला आल्यानंतर एक फ्रीडम होता, तो फ्रीडम नाहीसा झालेला आहे जवळपास। आणि एक फिल्म फेस्टिवलची जी मजा होती, याला फेस्टिवल म्हणत होतो, प्रत्येक माणसाला आपलं काहीतरी वेगळं मत मांडण्याचा अधिकार होता, वेगळ्या काही गोष्टी सांगायचा अधिकार होता, तो अधिकार जवळपास नाहीसा झालेला आहे, हिसकावून घेतलेला आहे। आणि इथे फेस्टिवलचं स्वरूप जे होतं ते फेस्टिवलचं स्वरूप संपलेलं आहे। मनोहर पर्रीकर आणि विष्णू वाघ हे दोन माणसं जोपर्यंत होते तोपर्यंत या फेस्टिवलला ॲस्थेटिक होतं, एक ॲस्थेटिक सेन्स होता। त्या ॲस्थेटिक सेन्सप्रमाणे इथली यंत्रणा होती, त्याप्रमाणे हा सिनेमा इथे जरी सिनेमा होत होता तरी बाकीच्या इतर गोष्टी सुद्धा तेवढ्याच उत्तम पद्धतीने होत होत्या। आता याचं स्वरूप एकदम बदललेलं आहे। हा सिनेमा म्हणजे फेस्टिवल राहिलेला नाही आहे, हा इव्हेंट झालेला आहे। एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, त्या कंपनीला देऊन टाकतात, सेंट्रलकडनं हा पैसा खर्च होतो। आता बरेच जण हा प्रश्न पुन्हा तोच आहे की अरे माझा याचा सिनेमा सिलेक्ट नाही झाला, त्याचा सिनेमा सिलेक्ट झाला नाही म्हणून हे असं बोलतात, पण तसं काही नाही आहे। जी परिस्थिती आहे, जी आम्ही प्रत्यक्षात आता बघतोय, आज आम्ही 21 तारखेपासून आजची 26-25 तारीख समजून जा, या 5 दिवसामध्ये डोळ्याचं पारणं फेटेल किंवा डोळ्याला किंवा मनाला समाधान मिळेल असा एकही चित्रपट आम्हाला या वर्षी 55 मध्ये पाहायला मिळालेला नाही। इथे माणूस इफ्फीसाठी येतो कशाला? येथे येतो की जे सिनेमे किंवा जी गोष्ट वर्ल्ड सिनेमा जो आहे, तो वर्ल्ड सिनेमा आपल्याला टीव्हीवर कुठेतरी सर्च करायचा, मग तो डाउनलोड करायचा आणि तो पाहायचा आणि मोबाईलमध्ये पाहायचा, पण स्क्रीनवर पाहण्याचा त्याचं साऊंड डिझायनिंग, त्याचं आर्ट डायरेक्शन, त्याचं बॅकग्राऊंड, त्या सगळ्या गोष्टी तिथे, तर इथे माणूस शिकलेला जरी असला सिनेमा क्षेत्रातला तरी अजून काही शिकता येईल का या दृष्टिकोनातून इथे येतो, पण इथे आल्यानंतर त्याचा हिरमोस होतो, बाकी काहीही होत नाही। इफ्फी आता हा फिल्म फेस्टिवल राहिलेला नाही आहे, तर इफ्फी हा कम्प्लीट इव्हेंट झालेला आहे आणि त्याला इव्हेंटचं स्वरूप आणण्याचं काम कोणी केलं नाही, पण तो फेस्टिवल राहिलेला नाही, तो इव्हेंट झालेला आहे एवढं मात्र नक्की।